बदलापूर प्रकरणामधील मुंबई हायकोर्टामधली सुनावणी संपली। बदलापूर प्रकरणावर पुढील सुनावणी आता 1 ऑक्टोबरला होणार आहे। निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेमध्ये समिती स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले। मुंबई उच्च न्यायालयाने समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत। समितीमध्ये माजी न्यायमूर्ती आणि साधना जाधव यांचं देखील नाव विचाराधीन आहे। बदलापूर प्रकरणावरून हायकोर्टाचे ताशेरे। फरार आरोपींच्या शोधात अद्याप यश न येणं ही खेदाची बाब असल्याचं हायकोर्टानं म्हटलंय। प्रकरणात शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल, सचिव तुषार आपटे हे अद्यापही फरार आहेत। बदलापुरातील घटना गांभीर्यानं घेतली नाही, हायकोर्टाचं म्हणणं। निष्काळजी कारभार करणाऱ्या पोलिसांच्या कारभारावर हायकोर्टाची तीव्र नाराजी। केवळ हे प्रकरण नाही तर पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक तपासाकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज, हायकोर्टाचं म्हणणं। बदलापूर प्रकरणात आरोपपत्र घाईघाईनं दाखल करण्याची चूक करू नका, हायकोर्टाचे निर्देश। घटनेची सखोल चौकशी करा, कोर्टाचे एसआयटीला निर्देश। सेवानिवृत्त न्यायमूर्तींच्या मार्गदर्शनाखाली समिती स्थापन करण्याचे हायकोर्टाचे निर्देश। समिती सदस्यांमध्ये माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर, मुंबई हायकोर्टाच्या माजी न्यायमूर्ती साधना जाधवांची नावं विचाराधीन। पुढील सुनावणी 1 ऑक्टोबरला।